मॅचला सुरुवात करूया. विनंती असेल 3 ओव्हरची मॅच आहे. 10 मिनिटांमध्ये एक इनिंग झाली पाहिजे. पंच सर 10 मिनिट में ऑर्गनायझर साहेबांना सगळ्यांना सांगतात कृपया करून जे आता फायनल मॅच आहे अटीतटीची सामना होणार आहे त्याच्यामुळे जरा सगळ्यांना मागे घालवा. ऑर्गनायझरांना सगळ्यांना सांगण्यात येत आहे जे पण कोणी बाउंड्रीच्या आतमध्ये सगळ्यांना बाहेर काढा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून मागे बसायला सांगा. संघर्ष नगर क्रिकेट कमिटी आयोजित नगरसेवक चषक 2025 चं पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा शेवटचा दिवस आणि शेवटची संध्याकाळ आपण पाहतोय. म्हणजेच काय जर स्पर्धा पाहिलं तर शेवटाकडे निघाली आहे. जिथे या स्पर्धेतील शेवटची मॅच आहे अर्थातच फायनल मॅच. एका बाजूला आकाश कांबळे आणि BS डायग्नोस्टिकचा संघ त्यांच्या विपक्षामध्ये फरीद युनिटी फाउंडेशनचा संघ खेळताना दिसतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आकाश कांबळे BS डायग्नोस्टिक संघानं. पंचांचा इशारा लेग प्लेचा ग्रीन सिग्नलचा सामन्याला सुरुवात होईल. 3 षटकांची लढत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला राज ठाकूर नॉन साईडकडे सुनील पाल. पहिलाच बॉलवर सिक्सर. साह्यानं धावफलकाला वेगाने आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं. तब्बल 10 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूंवरती राज ठाकूरने आपला बोलबाला आणि आपला क्लास दाखवताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. प्रसाद वरती जर पाहिलं तर आक्रमण चढवलं. इथून जर पाहिलं तर त्याला दबावाखाली नेऊन ठेवलाय ते अर्थातच प्रसादला. राज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, धावा बनवतोय संघासाठी. आज आपल्या संघ मालकाला खुश करायचे त्याच इराद्यामध्ये तो बॅटिंग करतोय. यावेळेसचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला. जागा बनवली. रूम बनवत असताना एक्स्ट्रा कव्हरला गोशांकी क्षेत्रात जिथे धावा मिळाल्या फक्त 2. दुहेरीनं धावफलक पुढे गेलं. 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती बिनगड्यांच्या मोबदल्यात. राज ठाकूर आता सुरुवातीपासूनच समोरच्या गोलंदाजांवरती बरसू लागलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आणखीन एकदा उडवला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. दोन षटकार, 1 चौकार, 1 दुहेरीच्या साह्याने 18 धावा अद्याप धावफलकावरती. फरीद युनिटीचा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आलाय. जमदार सुरुवात केली आहे ती म्हणजे बॅटिंग करत असताना राज ठाकूरने आपल्या संघाला अगदी फ्रंट फुटवर नेऊन ठेवलाय. बॅक फुटवरती आहे तो प्रसाद. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल खोलात टाकला, खोदून काढला.
एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, बरोबर त्याला बॉलने शोधलं, अनिलने टिपला, अप्रतिम झेल. धक्का पहिला लागला बॅटिंग करत असताना टीम फरीद युनिटी फाउंडेशन संघाला. अर्थातच राज ठाकूर बाद. पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना. ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या तो राज ठाकूर चाललाय मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये प्रसादनं कमबॅक केलं, त्यानं विकेट मिळवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 3 ओमकार बुगडे. 18 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल या षटकातील. इथून एक मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुनरागमन करेल तो बॅटिंग करत असताना अर्थातच फरीद युनिटी फाउंडेशनचा संघ. परंतु डॉट बॉल आला तर कमबॅक होईल प्रसाद कडून. 5 चेंडू 18 झाल्या. शेवटचा बॉल समोर सायकर एंडकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार बुगडे दाखल झालाय. यावेळेसचा बॉल शेवटचा अकुट टप्प्याचा होता. बिगिट करायचं होतं. बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होता. बॅटचं टायमिंग कनेक्शन नव्हतं बरोबर, त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. 18 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम फरीद युनिटी फाउंडेशन. आशिष गवस, कृपया करून जरा मंचाचा ताबा घ्या. एक मिनिट पंच, एक मिनिट. इथे समोरच्या टीमच्या कॅप्टनने ऑब्जेक्शन घेतलं की कोणीतरी ग्राउंडमध्ये एक जण दारू पिऊन खेळतोय. कृपया करून बघा कोण आहे तो. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म अराउंड द विकेटने अनिल. समोर सुनील पाल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा होता. शरीराचा वेध घेतला, मागे चाललाय. पहिलाच बॉल डॉट बॉल अनिलने हाताळलाय. आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कमबॅक करण्याचं काम गोलंदाजी करत असताना आकाश कांबळे अँड BS डायग्नोस्टिक्सचा संघ करताना पाहिलं मिळतोय. कारण की सुरुवातीला राज ठाकूरनं आक्रमण केली, धावा बनवल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये नंतर त्या कमबॅक झाल्यानंतर थांबवल्या देखील आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिलं मिळेल. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने चाललाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुनील पालचा वार, पलटवार, बॉल सीमा पार, दमदार षटकार. बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बॉलना अँगल बनवत असताना सरळ गेला विकेट किपरच्या हातात, जिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आणखीन एक चपराक लगावली आहे. सरळ बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील तब्बल 6 षटकार. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेसचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय. रनआउटची संधी बनू शकली असती, परंतु मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला. त्याच कारणाने चोरटी धाव. वाईट +1 अशा 2 धावा धाव फलकावरती. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल डावी यष्टी सोडून चाललाय. विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा. अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती. आता जर पाहिलं तर बॅकफुट वरती अनिल पाहायला मिळेल. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल फटका चालला एक्स्ट्रा कव्हरला. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. दमदार ओमकारच्या बॅटमधून सिक्सर. शेवटचा बॉल षटकातील. यावेळेसचा बॉल लेग स्टिकला मिस करणार आहे का? नाही. टप्पा पडला. चेंडूनं वळण घेतलं. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची सांगता झाली, जिथे दुसऱ्या षटकाला समाप्ती झाली. 39 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्क वरती अनिकेतचा पहिला बॉल अकुट टप्प्याचा होता. मागे चाललाय गोशांकित क्षेत्रात, जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 40 धावा धावफलकावरती. अनिकेत पहिल्या बॉलवरती एकेरी धाव खर्च करताना पाहायला मिळाले. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल सेप आउट झाले. गॉट बिहाइंड. यष्टांच्या मागून प्रसादने चांगली कामगिरी केली. अगदी यष्टा उद्ध्वस्त करत असताना सुनील पालला माघारी परतवलं. दोन चेंडूचा खेळ संपला. आता गोलंदाज कमबॅक करू लागले, जिथे 40 धावा धावफलकावरती. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश. षटकातील फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल फटका उडवलाय स्क्वेअर लेगला डीप मध्ये प्रयाग आणि टिपला एक सुंदर झेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झालाय. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 40 धावा धावफलकावरती. आता धावा येणं गरजेचं राहील, परंतु एकाला धावा थांबवायच्या आहेत. अनिकेत धावा थांबवतोय. सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल पंचांचा इशारा काय येईल? यस, इट इज अ वाईड बॉल. लेग स्टिकला मिस करणार आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचला 41 वरती.
पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल अकूट टप्प्याचा होता. ताकद कमी पडली आहे की काय? शेवटच्या क्षणाला सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये केलाय कंप्लीट. एका मागोमाग एक फलंदाज बाद होऊ लागले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये चिंतेची बाब बनली आहे, कारण की ओमकार बुगडे अजूनही नॉन स्ट्रायकर एंडकडे थांबलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अदनान दाखल झालाय. 41 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका आला तर या मॅचच्या बरोबर जर पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करेल. तो बॅटिंग करत असताना फरीद युनिटी फाउंडेशनचा संघ. धावा बनवणं गरजेचं राहील. धावांसाठीची धाव करावी लागणार आहे. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा होता. लेग स्टिकला मिस केलाय. पंचांचा इशारा. वाईट बॉलचा अवंतर स्वरूपाची धाव आणखीन एक वेळा धावफलकेमध्ये ऍड होताना दिसेल. 42 धावा धावफलकावरती. 42 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल अकूट टप्प्याचा होता. स्क्वेअर लेगला चाललाय. गोशांकित क्षेत्रात जिथे धावा मिळत आहेत फक्त 2. दुहेरीनं धावफलक 44. आता फरीद युनिटीचे संघमालक बोलत असतील की या शेवटच्या बॉलवरती एकाच मोठा फटका आला ना तर कुठेतरी या मॅच मध्ये मजा येईल, परंतु ही मॅच देखील शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात मात्र ती शंका राहिलेली नाहीये. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकला मिस केलाय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जिथे वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती केला बिग हिट. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अदनानच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार. 51 धावा धावफलकावरती. 52चं आव्हान.
दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. 18 चेंडू 52 ची गरज. त्या दरम्यानची सलामीची जोडी. एका बाजूला प्रसाद, दुसऱ्या बाजूला नॉन सायकल एंड कडे अनिल. तसेच या ठिकाणी ईश्वरजी तायडे साहेबांचं आगमन झालं तर मी साहेबांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय. मॅचला सुरुवात. पहिला बॉल खोलात टाकलाय, समोर चाललाय, मिड ऑफ थोडासा फंबल झाला परंतु शेवटच्या क्षणाला थांबवलं ते प्रसादने. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय डॉट. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल बिग हिट केलाय, समोर मारलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता प्रसादने कॉल थांबवल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती बिग ब्लास्ट, सिक्सर. षटकाराला आता प्रसादचा आत्मविश्वास वाढवणारा षटकार. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल लेग स्टिकला ऑफ स्टिकला मिस केलं. चाललाय मागे गोशांकित क्षेत्रात. म्हणजेच काय, वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यावेळेसचा बॉल फटका फसलाय. फिल्डर आहे डीप मध्ये परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. पंधरा धावा धावफलकावरती. 52चा पाठलाग करायचा आहे. 15 धावा धावफलकावरती. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एकदा यावेळेसचा बॉल समोर लॉंग ऑफला, बॉल सीमा पार, दमदार षटकार. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. हाथी घोड़े तोफ तलवार, फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडतो हा खेळाडू. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 21 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील शेवटचा बॉल सायकर एंड कडे फेस करेल. शेवटच्या बॉलवरती बिग हिट केला. डीप मध्ये फिल्डर आहे ओमकार बुगडे. बरोबर बॉलला पकडला, बॉलची फेक केली. तद्वर एक धाव. आता स्ट्रायकर एंड कडे आलाय प्रसाद, जिथे धावसंख्या धावफलकावरती 22. अद्याप मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या तब्बल 12-30 करायच्या आहेत अजूनही. परंतु आता गोलंदाजी मार्ग वरती कोण आलाय. संघाचा संघनायक अर्थातच राज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल. राजचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा, सह चालला मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट होताना दिसेल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 23 या आकड्यावरती. एक चेंडू या महत्वाचा. या मॅचच्या दृष्टिकोनाने एक धाव महत्वाची आहे. एकाला धावा थांबवायच्या आहेत, दुसऱ्याला धावा करायच्या आहेत. जो चांगला खेळ, जो संघर्ष करेल तोच या मॅचला जिंकेल, यात मात्र ती शंका नाहीये. यावेळेसचा बॉल बिग हिट करायचा होता, फटका फसला. बॉल चालला लॉंग ऑफला, डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अद्याप राजचं मी कौतुक करेल या बाबींकरिता की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये त्यानं पहिले 2 चेंडू अगदी एक धावांच्या हाताळ्यात. म्हणजेच काय, तो धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबरीने फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम करतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी अद्याप करतोय राज. येणारे चेंडू शेष 10 धावा बनवायच्यात. 28
10 चेंडू 28 ची गरज. यावेळेसचा बॉल उडवला समोर, लॉंग ऑफला येतोय प्रसादच्या बॅट मधून दमदार षटकार. छत्तीस धावा तब्बल धाव फलकावरती. आता 22 ची गरज आहे. 36. 36 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल शरीरावर आला, विकेट करायचं होतं. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कमबॅक. एक तेरी एक मेरी षटकार आला, लगेच कमबॅक झालं. डॉट बॉल आला, मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करू लागलाय. तीस धावा धाव फलकावरती. 8 चेंडू 22 करायचे. 8 चेंडू 22. राज ठाकूरचा पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिगिट केलाय, समोर चाललाय लॉंग ऑफला. बॉल सीमा पार, दमदार षटकार. लढता लढता हरलो जरी, लढाईला माझा अंत नाही. लढेन नव्यानं उठेन, शांत बसायला मी काही संत नाही. हेच मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना संयमी त्याच बरोबरीने आक्रमक हे मैदानाच्या आतमध्ये प्रसाद करतोय. धावा बनवतोय, धावांसाठीची धावा धाव करतोय. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल केवळ सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. मनगटाचा वापर करत असताना बॉलला केवळ स्टिअर केलं. मिड विकेटला बॉल गेला, डीप मध्ये फिल्डर होता. एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली, जिथे दुसऱ्या षटकाला समाप्ती झाली. 37 धावा तब्बल धाव फलकावरती. आता येणारे चेंडू आहेत, अर्थातच 6 धावा बनवायच्यात तब्बल 15. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय ऑन स्क्रीन ज्यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर ज्यांचं मुलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलं, अर्थातच या विभागाचे नगरसेवक ईश्वरजी तायडे साहेब आणि त्याचबरोबरीने फरीद युनिटी फाउंडेशनचे संघमालक फरीदबाई या ठिकाणी उपस्थित. मुख्य व्यासपीठावरती ऑन स्क्रीन पाहतोय स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. अर्थातच ज्या वेळेला आपण म्हणतो ना अट्टास केला होता याचसाठी की शेवट दिस गोड व्हावा, आणि आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत, त्या मेहनतीचं एक एक मेंबरनी घेतलेली मेहनत आणि त्या कसपणाला लावून घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत आहे. आणि त्याचबरोबरीने स्पर्धा शेवटाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तो सलामीला आला होता, तो अजून खेळपट्टीवरती एकटा लढतोय, एकटा संघर्ष करताना दिसतोय. आकाश कांबळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक प्रसादला 2 षटकाराकरिता. मॅच संपलेली नाहीये, मॅच बनवू शकते. गोलंदाजी करत असताना टीम कडून थांबावे लागतील धावा. पहिला बॉल ओमकारचा, पहिलाच बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 2 अवांतर चेंडू, दोन्ही एकूट टप्प्याचे बॉल होते. बरोबर प्रसादच्या वरून सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्याच कारणाने पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला गेला. 6-15 ची गरज होती. 2 व्हाईट बॉल. 6-13 ची गरज असताना बॅटची कडा मागे चाललाय गोशांकित क्षेत्रात, जिथे धावा मिळतील फक्त 1. कमबॅक करणं गरजेचं राहील, 6-15 ची गरज होती. पहिले 2 व्हाईट बॉल आले, त्यानंतर एकेरी धाव धावफलकावरती जोडली गेली. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा अजून करायच्या आहेत. 40 धावा धावफलकावरती. 52चं पाठलाग करत असताना, बॅटिंग करत असताना आकाश कांबळे अँड BS डायग्नोस्टिकचा संघ पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा, काळोख होतोय, स्पीडअप करा.
पाच चेंडू 12ची गरज आहे. ओमकार बुगडे राईट आर्म ओव्हर द विकेटने. प्रसाद अजूनही मैदानाच्या आतमध्ये. प्रसादच्या बॅटमधून धावा येत आहेत. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिगिट करायचा होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक फंबल झाला. बॅकअप चांगलं राहिलं. त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू फंबल झाले. बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाने डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. आता प्रसादनं स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. 4 चेंडूंचा खेळ यश आहे. 12 धावा करायच्या आहेत. 4 चेंडू 12ची गरज असताना पुढचा बॉल. समोरचा एक रेडकडे प्रसाद. आता आत्मविश्वास त्यानं स्वतःवरती दाखवलाय. म्हणजेच काय, तो मोठा स्ट्रोक खेळणार आहे. यस, आलाय. यावेळेसचा बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून सीमा पार. दमदार षटकार. आता आक्रमण चढवली जातात. संयमी खेळ मगाशी दाखवला होता, परंतु आता आक्रमक खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. आता 3 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये बनवायच्या 6 धावा. 3 चेंडू 6ची गरज. ओमकार कमबॅक करणं जाणतो. त्याला कमबॅक करावं लागणार आहे. 3 चेंडू 6ची गरज. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल सहज चाललाय विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. 6-15 करायच्या होत्या. तब्बल 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची केल्या. बॉलिंग करत असताना ओमकार बुगडेने. आता 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्यात. 3 चेंडू 5ची गरज. प्रसाद एकटा लढतोय. एकटा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यावेळेला षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल उडवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे विजय घोषित करणारा